नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आपली जी भरती आहे, म्हणजे सध्या तुम्ही बघताय की एसएससी जीडी झालं, आर्मी भरती झालं, भरपूर डिले चाललेत। आपल्या परीक्षा आता ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात होऊ शकतात, नाही होऊ शकत। मला भरपूर गेल्या वेळी एक व्हिडिओ आपण टाकला होता, त्यावेळी मी सांगितलेलं की शक्यता कमी आहे एसएससी जीडीची परीक्षा व्हायची। त्यावेळी भरपूर कमेंट आले होते की सर तुम्ही चुकीची माहिती देऊ नका एक्सेट्रा एक्सेट्रा। परंतु मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं महाराष्ट्रातलं वातावरण जर पाहिलं तर ह्याच्या आधी एक मी व्हिडिओ टाकला होता मित्रांनो की जी आपली आर्मी भरती आहे कोल्हापूर AROची ती डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे। आता हे स्टेटमेंट कोणी दिलं होतं, जे माननीय आपले उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं की सैन्य भरती आपल्या कोल्हापुरामध्ये डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे। मग याच्यावरतीच जर आपण अनुसरून पाहिलं मित्रांनो, तर त्या व्हिडिओच्या खाली मला मित्रांनो तुमच्या कमेंट आल्या होत्या की आपली पुणे ARO कधी आहे, औरंगाबाद कधी आहे, नागपूर कधी आहे, मुंबई कधी आहे। अशा प्रत्येकाला प्रश्न येणं साहजिकच आहे, कारण की प्रत्येकजण प्रॅक्टिस करतोय। मीही प्रॅक्टिस करत होतो, मलाही खूप अशा अडचणी येत होत्या। परंतु मित्रांनो, आत्ताच्या ज्या अडचणी पाहिल्या मित्रांनो, खूप जास्त प्रमाणात ह्या अडचणी आहेत, कारण वय निघून चाललं आहे, त्याच्यामुळे भरपूर टेन्शन्स वाढत चाललेत। परंतु मित्रांनो, परीक्षा 100% होण्याची शक्यता जास्त आहे। आणि आता आपण विचार करूया की बाकीच्या ज्या काही भरत्या आहेत, म्हणजे जसं आता कोल्हापूर ARO जर समजा आपली डिसेंबरमध्ये झाली, 100% आपण सांगू शकत नाही आहे, परंतु एक 99% आपण म्हणू शकतो, 1% कुठे मागे पुढे होऊ शकतं। जर आपली ही कोल्हापूर ARO जर झाली डिसेंबरमध्ये, तर मित्रांनो पुढच्या ज्या काही ARO आहेत, म्हणजेच पुणे ARO, औरंगाबाद ARO, नागपूर ARO, मुंबई ARO, त्या भरत्या ज्या आहेत त्या आपल्या डिसेंबरनंतर म्हणजेच 2022 जानेवारीमध्ये जाण्याची शक्यता आहे। याचं कारण सांगतो मित्रांनो की ही जी कोल्हापूर AROची भरती आहे मित्रांनो, त्या भरतीमध्ये कशाप्रकारे रिस्पॉन्स मिळतो, म्हणजे आपले जे स्टुडंट आहेत ते कशाप्रकारे जी काही डिसिप्लिन ते पाळत आहेत, त्याच्यानंतर त्यामध्ये कोणता जो कोविडचा जो काही प्रादुर्भाव आहे तो वाढतो आहे का, किंवा बाकी काही समस्या येत आहेत का, हे ट्रायलसुद्धा होऊ शकतं। म्हणजेच कोल्हापूर ARO ही ट्रायल बेसिसवर ही भरती होऊ शकते, आणि जर त्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसामध्ये जर असं काही चुकीचं वाटलं तर तीसुद्धा भरती कॅन्सल होऊ शकते मित्रांनो। त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, तुम्ही ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका, कधी भरती होईल काय होईल। मान्य करतो मित्रांनो, वय वाढत चाललं आहे, परंतु अदरसुद्धा भरत्या आहेत त्याच्याकडेही लक्ष द्या, आणि आपली ही आर्मी भरतीची सुद्धा प्रॅक्टिस चालू ठेवा। नक्कीच मित्रांनो, तुम्ही 2021मध्ये बॅच नाही लावलात, परंतु 2022मध्ये तुम्ही फौजी महाराष्ट्र म्हणून बॅच नक्कीच लावाल, आणि त्यासाठी आपला हा चॅनल जो आहे तो नक्कीच तुम्हाला मदत करेल। तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह, अशाच एखाद्या नवीन विषयासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।